तर बघा मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या आधी ह्या पोरग्याचा संस्कार बघा मित्रांनो. तर आल्या आल्या हे पोरग, मी अजून दारात चप्पल काढायला लागलोय, तर पोरग्याचा संस्कार बघा ह्या अभिनवचं. तर खरोखर मन भरून येतंय मित्रांनो. खरोखर असे संस्कार पाहिजेत. आल्याला बघा मित्रांनो, मला तांब्याचं पाणी दिलं पोरग्याने. आहेत की नाही गुण, संस्कार आहेत की नाही चांगले, मुळातच गुण लागतात तो. तर चला मित्रांनो, पुढचा व्हिडिओ करूया आपण आता. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी अभिनवला माझ्या मनापासून खरोखर शुभेच्छा. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी अनुरागला त्याला खरोखर शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. तर पोरग्यानं बघा कष्टाच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस पुणे इथं मित्रांनो पोलीस भरतीमध्ये यश मिळवलं. खरोखर मन, खरोखर शप्प सांगतो माझ्या मनापासून मन असं माझं भरून आलंय. आणि आलेल्या मित्रांनो त्यानं मला पाण्याचा तांब्या दिला, तर किती म्हणजे प्राऊड फील होतंय माहिती आहे काय. तर मित्रांनो त्याच्या कहाणी सांगतो. हे आहेत आमचे मित्र श्रीकांत शिंदे आणि ह्यांचा हा मुलगा. तर मित्रांनो श्रीकांत शिंदे मालवाहतूक टेम्पो चालवतात, मालवाहतूक टेम्पो. आणि अड्ड्यात येऊन बसले की त्यांनी सांगणार की पोरग्याला बाबा मला शिकवायचं आहे, मला पोरग्याला काहीतरी करायचं आहे, मला पोरांसाठी जीवनात किती पण माझं कष्ट होऊ द्यात, मला ते धडपडायचं आहे, मला मुलांच्यासाठी काहीतरी करायचं आहे असं सांगायचं सारखं. आणि मुलगा सुद्धा बघा मित्रांनो, आपले वडील काय कष्ट करतात, रात्रंदिवस गाडी चालवतात, आमच्यासाठी झटतात, ह्याचं भान ठेवून पोरग्यानं सुद्धा बघा मित्रांनो कष्ट करून मेहनत करून यशाला गवसणी घातली. आपल्या वडिलांचं कष्ट बघितलं. आणि मुलग्याचं कौतुक मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे हा मुलगा आहे की नाही कधीच असं आम्हाला म्हणजे असं गावात कधी फिरत्याला दिसला नाही, कधी वावडं वागणं दिसलं नाही, कधी नाही तर कधी गाडी घेऊन पळवावं किंवा मस्ती करावं, कधीच नाही. फक्त अभ्यास आणि त्याची ती प्रॅक्टिस. किती वेळा बाळ तू ह्याला ट्रेनिंग म्हणजे परीक्षा दिलास ह्याची? 3 वेळा. तिसऱ्यांदा तू पास झालास. तर बघा मित्रांनो 3 वेळा पोरग परीक्षा दिलंय. म्हणजे त्यानं असं लोकांना कधी यश लगे पाहिजे असतोय. आज लगे मेहनत केली की लगे यश पाहिजे, म्हणजे झाड लागले की लगे फळ खायला मिळायला पाहिजे. नाही मिळत नाही. लगेच झाड लावले लगे फळ खायला मिळत नाही. आयुष्य झिजायला लागतंय, ऊन वारा पाऊस सोसायला लागतंय, तेव्हा मित्रांनो फळ खायला मिळते. 3 वेळा पोरग्यानं परीक्षा दिली आणि तिसऱ्यांदा पोरग आज पोलीस भरती झालं, महाराष्ट्र राज्य पुणे पोलीस इथं. तरी पहिल्यांदा किती मार्कात हे झाला होतास तू? 5-6 मार्क. आणि बघा मित्रांनो फक्त 5-6 मार्कात पोरग हे झालं. मग त्या पोरग्यानं जिद्द सोडली नाही आणि आज पोरग यशाची गवसणी घातल्या. दुसऱ्यांदा पहिल्या मार्कात गेला, 1 मार्कात. दुसऱ्यांदा 1 मार्कात गेलाय बघा मित्रांनो. कुठल्या पोलीसला? रायगड पोलीसमध्ये 1 मार्कात गेले फक्त. म्हणजे कसं आहे, अपयशी यशाची पायरी आहे मित्रांनो. अपयश आलं म्हणून मागं काही नाही, तर ती पायरी चढून दाखवायची हिंमत ठेवायची अंगात. आणि खरोखर आणि पोरग्याचा स्वभाव तर लय भारी आहे मित्रांनो, एकदम सौम्य सॉफ्ट मऊ स्वभाव आहे. आणि मला केव्हा भारी वाटलं, ज्यावेळी मला पाण्यात तांब्या आणून दिलं का नाही पोरग्यानं, आई शपथ एवढं भारी वाटलं का नाही, लय भारी वाटलं मित्रांनो. तर तुला खरोखर पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसं बघायला तर मी हार बीर आणायला पाहिजे होतो, पण कसं झालं हे 2-3 दिवस घरातच नव्हता मित्रांनो. सगळीजण म्हणजे याला बोलवाली सत्कार करायला. मग आज सकाळी म्हटलं श्रीकांतला फोन लावलो की बाबा हाय काय, मग वेळ काढून आलोय. कारण आता कसं आहे, तू जॉईनिंग आता किती दिवसानं? अजून महिना अखेरपर्यंत बोलू. हां बोलवत्यात. लेटर वगैरे हा ये ना, आता काय सोडतो ती भरतीची हे झाल्यानंतर काय 4-8 दिवस मागं पुढं. तर मित्रांनो आपण सगळीजण या मुलग्याला शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो ह्या मुलाचा तुम्हाला जर का जीवनात काही बनायचं असेल, जिद्द असेल, तर अशा मुलांचं ध्येय बघा, ह्या मुलांची कष्ट करण्याची तयारी बघा. ह्या मुलांनी काय काय प्रयत्न केले ह्याचा अभ्यास घ्या आणि तुमचे ध्येय गाठा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे श्रीकांत शिंदे हे अनुरागचे वडील आहेत. तर मित्रांनो वडिलांनी सुद्धा कष्ट केलंय, मुलग्याला मी काहीतरी बनवणारच. तर मित्रांनो म्हणतात ना, ज्याचे असते शक्ती अपाट, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच या जगाला दिपवू शकेल खरा धडाकेबाज.